नमस्कार, मी हेमलता. माझ्यातील मी ग्रुपतर्फे कथा लेखन या उपक्रमात रिकामी सीट ही माझी कथा मी सादर करीत आहे. संदर्भ वाक्ये संगीताजी देवकर यांची आहेत. रिकामी सीट. आज मंगळवार, तुळजापूरचा बाजार दिवस. देवीचा वार, देवीचे दर्शन घेता येते. शिवाय आज रोजगार मिळतो. आठवडाभराचे मीठ मिरची, बारक्यासारख्या पोरांना मेवा असे काही बाही खरेदी करण्यासाठी या मंगळवारकडे सगळेजण लक्ष ठेवून असतात. कितीतरी जण थंडी तापासारखे दुखणे इतर दिवशी अंगावर काढतात आणि बाजार दिवशी डॉक्टरकडून टोचून घ्यायला येतात. तर लहान मोठे शेतकरी म्हणा, महिला म्हणा, भाजीपाला किंवा 5-50 किलो ज्वारी बाजरीचे भाजके कंडक्टरशी वाद घालून त्या सामानाचे लगेज तिकीट काढून सरकवत एसटीत ठेवलेले असते. दाराच्या तोंडाशीच मरणाची गर्दी, वर त्यात ही अडचण. प्रत्येक थांब्यावर गाडी थांबत सीटा भरत जात असते. परत रेटारेटी मागे सरकण्यासाठी ओरडा. तर अशाच एका मंगळवारची गोष्ट. सोलापूर उस्मानाबाद गाडी खचाखच भरलेली. उन्हाळ्याचे दिवस होते. ऊन रणरणत होतं. तामलवाडीला गाडी थांबली. तेवढ्यात एक 70-71 वर्षाची यांची गाडीत चढली कसली. तिच्या लेकाने तिला वर चढण्यासाठी टेकू दिलेला. हातातली वायरची पिशवी सांभाळत, कमरेच्या चंचीला चाच पडून बघत, आधार कार्ड हाताशी येईल असे ठेवले आणि आजीबाईने सगळ्या एसटीत नजर फिरवली. मुंगी बसत एवढी पण जागा दिसना. काठी एसटीत खाली ठेवावी तर जाता येता पायात येऊ लागली म्हणून लोक वैतागले. गप घरी पडावं तर म्हातारी कशाला प्रवास करती असेही कोणी म्हणालं. पण ऐन गर्दीत कोणीही उठून तिला जागा देईना. ती दरवाजाजवळ लटपटत उभी होती. गाडी थांबली. पुढचा स्टॉप आला होता. ड्रायव्हर कंडक्टर दुपारच्या जेवणासाठी खाली उतरले. तेवढ्यात शाळेतील मुलांचा एक ग्रुप गाडीत चढला. आज शाळेचा रिझल्ट लागलेला होता. पास झालेली मुलं देवीला पेढे वगैरे दाखवून आनंद वाटायला निघाली होती. गोदा आजी कुठं निघालीस? कोण र तू? मी अर्जुन. संग्रामचा अर्गना होय? हां. मग म्हातारीच्या गप्पा सुरू झाल्या. आज कुणीकडं र? काही नाही, आज शाळेत निकाल होता. आम्ही सगळेजण 7वी पास होऊन 8वीत गेलो. बेस झाला बाबा. शिका बाबांनो, शिका शिका. म्हातारीनं तोंड भरून आशीर्वाद दिला. आजे, अगं असं दाराशी उभी राहू नको, पडशील बिडशील की. ओ भाऊ, जरा पाठी वाचा की. आजूबाजूला नजर फिरवत अर्जुन पाठीमागील तरुणाला म्हणाला. एकंदरीत अवतारावरून तो कॉलेज गोईंग तरुण वाटत होता. त्याने हेडफोन घातलेले व मान डोलावत काही ऐकत होता. रिझर्व्ड फॉर सिनियर सिटीजन्स. वाचली ना पाटी? अर्जुन मुद्दामच पाटीकडे बोट दाखवत मोठ्यानं म्हणाला. पण तो तरुण काही डिम्म आला नाही. जाऊ देत. म्हातारी दुसरीकडे कुठे जागा मिळते का ते बघत होती आणि तिचे आधू डोळे चमकले. तिला एक सीट रिकामी दिसली. गडबडीनं आपली पिशवी घेत ती तिथं गेली. अर्जुन तिला काहीतरी बोलत होता वाटतं. बहुतेक त्या दादाला उठ म्हणून तो विनंती करत होता. त्याला एका हाताने थांबवत म्हातारी एकदाची सीटवर धपकन बसली. आपलं सामान सोबत असल्याची खात्री केली. पदरानं जरा घाम बिम पुसत होती. सुखान डोळे मिटतच होती. तेवढ्यात टन चला तुळजापूर. गाडी मध्ये कुठेही थांबणार नाही. चला पुढे सरकून घ्या. तिकीट. कंडक्टर आला होता. ओ आजीबाई, उठा, ही माझी जागा आहे. आजीबाईच्या कानावर जवळून आवाज आला. ती त्रासिकपणे म्हणाली. अरे बाबा, एवढ्या वाढूळ उभीच होते. जागा घावं ना, बसू दे की जरा वाईच. ते काही नाही, तुला उठावंच लागेल. ओ कंडक्टर साहेब, त्या साहेबांना जरा सांगा राखीव जागेबद्दल. ड्रायव्हर म्हणाला. ए बाबा, कुठं उठवतोस मला म्हातारीला? तुझ्या आजीसारखी ना मी. म्हणूनच घरी गप राहायचं ना.
आर नात बाळातीन झाली आहे माझे. डिंकाचं लाडू घेऊनच भेटायला बोलावलंय मला. वाटल्यास हा लाडू घे, पण मला काय उठवू नकस बाबा इथनं. म्हातारी आता खाऊची आमिष दाखवत होती. अगं आजे, तू उठली नाहीस तर तर गाडी हलणारच नाही बघ. का का रे बाबा? अगं, मीच गाडी चालवणार हाय. ड्रायव्हर आहे ना मी. का तू चालवतेस? घे. असं म्हणून ड्रायव्हर मागं सरकला. हे बाबा, बघ की जरा कुठलं दुसरी सीट मिळते का ते. आजच्या दिवस त्या रिकाम्या सीटवर बसून गाडी चालव बाबा. असं म्हणत आजीनं दुसरा लाडू काढून कंडक्टरला दिला. आता तिला जांभया येऊ लागल्या. तिनं चंचीतली मिश्री काढताच अर्जुननं आपल्या डोक्यावर हात मारला. काय हे आजी म्हणत पोरं खुसफुस करू लागले आणि पाहता पाहता संपूर्ण गाडीत एकच हशा पिकला. त्या रणरणत्या दुपारी म्हातारीने नकळत गारवा निर्माण केला होता. धन्यवाद.